नमस्कार. आपण आता एलिफंटा लेण्यांबद्दल चर्चा करणार आहोत. एकेकाळी घारापुरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बेटावर पोर्तुगीजांना दगडापासून बनवलेलं हत्तीचं एक मोठं शिल्प मिळाल्यावर या बेटाला एलिफंटा हे नाव मिळालं. या बेटावरील शैल्य उत्कीर्ण वास्तुकला आणि शिल्पकलेमुळे त्याला युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. पण एलिफंटा हे फक्त एक धार्मिक स्थळ नव्हते, तर व्यापाराचे सुद्धा एक महत्त्वपूर्ण केंद्र होते. हे बेट प्राचीन सागरी व्यापारी मार्गावर स्थित असल्यामुळे दख्खन प्रदेशापासून किनाऱ्यावरील बंदरांपर्यंत आणि त्याही पुढे जाऊन रोमन साम्राज्यापर्यंत पसरलेल्या विस्तृत व्यापार मार्गाशी संबंधित होते. एलिफंटा बेटावर एकूण 7 लेण्या आहेत. त्यातील 5 लेण्या पश्चिम टेकडीवर आहेत, तर उरलेल्या 2 लेण्या पूर्वेकडील टेकडीच्या माथ्यावर आहेत. यातील मुख्य लेणी क्रमांक 1 ही सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण त्यामधील कोरीव काम अतिशय उत्कृष्ट आहे. उत्तराभिमुख असलेल्या ह्या लेणीत 5 भागात विभागलेला एक विशाल कक्ष, अनेक खांब असलेलं दालन, एक छोटं सर्वतोभद्र मंदिर ज्याच्या दोन्ही बाजूंना मोकळं अंगण आणि पूर्व व पश्चिम अशा दोन्ही दिशांना 2 मंदिरे आहेत. मुख्य दालनात चौरसाकृती शिवमंदिर असून त्याला 4 प्रवेशद्वार आहेत. या प्रत्येक प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना एक याप्रमाणे 8 द्वारपाल सुद्धा आहेत. या विशाल सभागृहाच्या 4ही कोपऱ्यांमध्ये भगवान शंकरांची 8 कोरीव शिल्पे आहेत, ज्यामध्ये पुढील शिल्पांचा समावेश आहे: लकुलिश किंवा योगेश्वर, योग मुद्रेत विराजमान भगवान शंकर, रावणानुग्रह, रावणाने कैलास पर्वत उचलल्याचा प्रसंग ज्यामधून त्याची भक्ती आणि अभिमान दिसत आहे, उमा महेश्वर, भगवान शंकर आणि पार्वती माता यांच्यामधील खेळकर संवाद, अर्धनारीश्वर, पुरुष आणि स्त्री ऊर्जेचं मिलन, गंगाधर, भगवान शंकर गंगा नदीला पृथ्वीवर अवतरित करताना, कल्याण सुंदर, भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह सोहळा, अंधकासुर वध, अज्ञानावरील विजय, नटराज, भगवान शंकर यांचे तांडव नृत्य. सभागृहाच्या मध्यभागी भगवान शंकरांची 3 डोकी असलेली मूर्ती आहे, ज्याला सदाशिव किंवा महेश मूर्ती म्हणून ओळखलं जातं. या मूर्तीमध्ये निर्मिती, पालन आणि संहार अशा विविध ईश्वरी तत्वांचे पैलू एकत्रितपणे बघायला मिळतात. मुख्य लेणीच्या आजूबाजूला उपलेण्या, शिल्पे आणि पाण्याच्या टाक्या आढळतात. पूर्वेकडील अंगणात एक गोलाकार चौथरा आहे, जो भगवान शंकरांचे वाहन असणाऱ्या नंदी महाराजांचं मूळ स्थान आहे. त्याच्या जवळच आणखी एक मंदिर आहे आणि अष्टमातृकांचा शिल्पपट आहे, जो काळाच्या ओघात झिजला आहे. पश्चिम दिशेला सुद्धा मंदिर व पाण्याचं टाकं आहे, ज्यामुळे त्या काळातील दैनंदिन जीवन तसेच नित्यकर्म आणि विधी कसे पार पडत असतील याची कल्पना येते. पूर्वेकडील टेकडीवर साध्या गुहा, बौद्ध स्तूप, प्राचीन नाणी आणि शिल्पे आहेत, ज्यावरून काळाच्या ओघात या स्थळाचा कसा विकास होत गेला तसेच विविध संस्कृतींशी आलेला संबंध लक्षात येतो. एलिफंटा हे केवळ एक स्मारक नसून अनेक शतके चालत आलेला कला, श्रद्धा आणि इतिहासाचा अनोखा संगम आहे. पुढील पिढ्यांना या जागतिक वारशाचा अनुभव घेता यावा, यासाठी त्यांचं योग्य प्रकारे संवर्धन आणि जतन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.